एक तर प्रमुख FIR जो झाला होता त्याच्यामध्ये कुठेही माझं नाव नाही, त्याच्यामध्ये अजितदादांचं नाव आहे, मुश्रीफांचं नाव आहे, असे अनेक 75 नेते आहेत, त्यांचं नाव असताना माझं नसताना, आणि माझ्या वेळेस तिथं प्रशासक होता, एक फार सिनियर लेवलचे अधिकारी त्या ठिकाणी प्रशासक म्हणून होते, आणि त्या प्रशासक असताना तिथं राजकीय बोर्ड नसताना जी मी फॅक्टरी घेतली ती फॅक्टरी मी घेतली, जास्त भावाली मी घेतली, तरीसुद्धा मी सरकारच्या विरोधात बोलतोय, सातत्याने लढतोय, म्हणून कदाचित ईडीने माझ्यावर तिथं कारवाई केली। ईडीचे अधिकारी कुठेही चुकीचे नाही, पण त्यांच्यावर राजकीय दबाव असल्यामुळे ते त्या पद्धतीने वागतायत, आणि चार्जशीटलाच विरोध करण्यासाठी आता आम्ही न्यायव्यवस्थेकडे आलेलो आहे। न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्यामुळे 100% विजय हा आमच्या सगळ्यांचा होईल। तुमच्यासोबत आणखीन देखील लोक होते, परंतु त्यानंतर ज्यांना जास्त बोली लावली असेल त्याला टेक्निकली अडकवून आपला कारखाना पुढे घेणार असेल, असे सगळे तुमच्यावर आरोप आहेत, त्यामध्ये नमूद केलं। एक तर तुम्ही समजून घ्या की जे काही टेंडर त्या ठिकाणी घेतलं गेलं त्या टेंडरमध्ये कुठेही सांगितलं नव्हतं एकपेक्षा जास्त लोकांनी तिथं बीड केलं पाहिजे। हे चौथ्यांदा टेंडर तिथं आलं होतं। जेव्हा प्रशासक तिथे आले त्या उलट रेट हा वाढून घेतला होता, आणि त्या वाढीव रेटला मी कंपनी तिथं तो कारखाना तिथं घेतलेला आहे। त्यामुळे हे जे काही ॲलिगेशन ईडीने केलेले आहेत ते नुसते हवेतले ॲलिगेशन आहे। आम्ही कोर्टाच्या मदतीने, कोर्टाच्या माध्यमातून, कोर्टाच्या आशीर्वादाने तिथं न्यायाची लढाई तिथं लढणार आहोत, आणि विजय 100% आमच्या सगळ्यांचा होईल। मुश्रीफ यांच्या देखील नावाचा तुम्ही उल्लेख केला, मात्र त्यांना निर्दोष ठरलाय, तुम्हाला जाणून बुजून अडकवलं जातंय का? आम्ही विरोधात आहोत, त्यामुळेच कदाचित आम्हाला तिथं अडकवलं जातं असं आपल्याला म्हणावं लागेल। आणि जे आज सत्तेत आहेत, ज्याचा दादा असतील, मुश्रीफ साहेब असतील, इतरही सर्व मान्यवर आहेत, ते मात्र त्या ठिकाणी निवांत आहेत। FIR मध्ये त्यांचं नाव आहे, माझं नाव नाही, मुख्य FIR जी आहे, आणि तरीसुद्धा मला याच्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न तिथं केला आहे। पण शेवटी आम्ही लढणारी माणसं आहोत, लढत असताना आता न्यायव्यवस्था पण आमच्याबरोबर आहे, त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की नक्कीच आमचा सगळ्यांचा विजय होईल। अन्य लोकांची देखील नावं आहेत, परंतु त्यांच्या कंपनीची नावं आहेत ती त्या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे। त्यांचं सरळ नाव न टाकता त्यांच्या कंपनीची नावं आहेत ती देण्यात आली। नाही, त्यांची FIR मध्ये, प्रमुख FIR मध्ये त्यांची नावंसुद्धा आहेत, आणि ज्या केसमध्ये मी आत्ता इन्व्हॉल्व होतोय ना, तर ज्याच्यामध्ये मला समन झालेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा गुरु कमोडिटीज असं नाव आहे। आता गुरु कमोडिटीज कोणाची हे आपल्याला माहिती आहे, पण मी कुठल्याही इतर कंपनीवर, इतर नेत्यावर काय बोलणार नाही, कारण हा लढा माझ्या आणि ईडीच्या मधला लढा आहे, हा सत्याचा लढा आहे। त्यामुळे ह्याच्यात राजकीय भूमिका कोणाचंही नाव न घेता मी माझी लढाई त्या ठिकाणी लढत आहे।